आर्ट कला वर्ग व कला निर्मिती खंडेलवाल मार्केट साईनगर येथे अभिनव कला महाविद्यालय पाषाण पुणे येथील व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार चंद्रशेखर कुमावत यांनी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयाचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून दाखविले। यावेळी उपस्थित रसिक तथा विद्यार्थ्यांना चंद्रशेखर कुमावत यांच्या प्रात्यक्षिकांची जणू काही भुरळच पडली होती। कलेची विशेष मेजवानी मिळाल्याचा आनंद विद्यार्थी तथा रसिकांना चंद्रशेखर कुमावत यांनी दिली। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला तथा त्यांच्या कला प्रवासास विशेष आयाम मिळाले हे या ठिकाणी उल्लेखनीय ठरले। यावेळी अमरावतीचे दबंग पोलीस कमिशनर नवीनचंद्र रेड्डी व मिसेस रेड्डी यांच्या हस्ते चंद्रशेखर कुमावत यांचा सत्कार करण्यात आला। अमरावती शहरातील श्री आर्ट कला वर्ग एकमेव कला वर्ग असून विविध उपक्रमशील कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देतो असे गौरवोद्गार यावेळी चंद्रशेखर कुमावत यांनी काढले। आज ते मार्गदर्शन त्यांनी जे 2 शब्द सांगितले ते खूप मोलाचे आहेत। कारण जसं की कलेचा अवेअरनेस जो तो वाढायला पाहिजे होता तो वाढत नाही आणि सारंग सर तो जी प्रेरणा त्यांनी घेतलेली या गोष्टीतून की कलेचा प्रसार आणि प्रचार कसा होईल या माध्यमातून त्यांनी श्री आर्ट कला निर्मितीची त्यांनी निर्माण केलेला आहे क्लासेस। मागाशीच असं त्यांच्या बोलण्यातून आलं की त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 15,000 विद्यार्थी घडवलेले आहेत की जे विविध क्षेत्रामध्ये आज चांगले कार्यरत आहेत। तर सारंग सरांच्या या क्लासेसला मी त्यांची प्रगती उत्तर अशीच होत राहो आणि भविष्यामध्ये हे जे 1800 स्क्वेअर फुटाचं दालन आहे ते 18,000 स्क्वेअर फुटामध्ये हो ही दत्ताचरणी प्रार्थना करतो आणि सरांचे सुद्धा खूप आभार मानतो। तर यावेळी अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थी अदिती दत्ता, प्रणिता मारेवार, प्राची परवते, पल्लवी सिनकर, ऋतुजा गायकवाड, सोमनाथ पाढेर, जागृती सोनवणे, श्रुती ख्यामनखेरी, अंकिता अंभुरे, स्वप्ना आंबेकर, श्वेता दळवी, आलोक जकाते, सिद्धेश बांगर, निवास पाटील व श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीच्या संज्योती चव्हाण, स्नेहता गौडी यांचे अमरावतीचे पोलीस कमिशनर नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। श्री आर्ट कला वर्गाचे संचालक सारंग नागठाणे यांनी अमरावतीचे पोलीस कमिशनर नवीनचंद्र रेड्डी यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। अमरावतीमध्ये असे कला वर्ग पाहून खूप आनंद झाला। श्री आर्ट कला वर्गाच्या कार्यक्रमाला 3 वेळा येऊन खूप आनंद झाला। चित्रकला या विषयाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कोठेच होत नाही, ही पण श्री आर्ट कला वर्गात मार्गदर्शन व प्रशिक्षण केले जाते। हे अमरावतीकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। सर्व कलाकारांनी या कला वर्गाचा फायदा घ्यावा असे आवाहन रेड्डी व मिसेस रेड्डी यांनी काढले। कार्यक्रमावेळी कला शिक्षक सुप्रसिद्ध चित्रकार रणजित वर्मा तथा बोलक्या रेखाकार सुप्रसिद्ध चित्रकार घनश्याम देशमुख यांनी श्री आर्ट कला वर्ग येथे आपले प्रात्यक्षिक दिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। याच वेळी समर्थ हायस्कूलच्या कला शिक्षिका मुक्ता वाघ यांचा गोवा येथील चित्रकला प्रदर्शनाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले। श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती हे अमरावतीमधील असे कला वर्ग आहे की विद्यार्थ्यांना मॉडर्न कलेचा अभ्यास व प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मार्गदर्शन करीत असतात। अशा कला वर्गाला आपण सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे। कुमावत सर आर्टिस्ट आहेत, सर्व विद्यार्थी या ठिकाणी पेंटिंग आणि इतर आर्ट्स शिक्षण घेत आहेत किंवा ट्रेनिंग घेत आहेत जे ऑलरेडी पेंटिंगमध्ये पेंटिंग क्षेत्रात ज्यांनी मला वाटतं काम सुरू केलेलं आहे। आर्ट याबद्दल मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे किंवा फार कमी माहिती असते। जनरली फक्त लोक पेंटिंग पाहण्यासाठी किंवा दुरून पाहून एवढंच खुश होतात किंवा ज्यांना कळते त्यांना माहीत असते की याच्यामध्ये काय ते आर्टिस्टनी किती मेहनत घेतलेली आहे किंवा त्याच्याबद्दलचं जे आहे ते नॉलेज फार कमी लोकांना असते त्यांनी किती मेहनत घेतलेली। कलर्स असतील किंवा काय ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय कलर पेंटिंग ऑइल पेंटिंग जेवढे काही डिफरंट टाईपचे पेंटिंग्स आहेत किंवा आर्ट आहे
त्याच्याबद्दल फार कमी नॉलेज आहे, कारण आपल्याला त्याला प्रायोरिटी फार कमी आहे सोसायटीमध्ये देण्यात आलेली. पण आता बऱ्यापैकी त्याची लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे, डिमांड वाढलेली आहे. पर्टिक्युलरली मोठ्या शहरात डिमांड वाढलेली आहे जिथे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहे. त्यामुळे आपले आर्टिस्ट तर कुठेही पण जन्माला येऊ शकतो, छोट्या गावात, मोठ्या शहरात कुठेही येतो. तर मला वाटतं सारंग नाटकाने याला चांगले ऑपॉर्च्युनिटीज असतील मुंबई, पुणे मोठ्या शहरामध्ये. ते सोडून इथे अमरावती जिल्ह्यामध्ये काम करतात शहरामध्ये, आणि नवोदित पेंटर्सला मला वाटते चांगलं त्याच्यामुळे प्रोत्साहनही मिळते, मार्गदर्शनही मिळते आणि एक्सपोजरही मिळते. आणि आता डिजिटल एजमध्ये तुम्हाला कुठेही तुमचं पेंटिंग पाठवता येतो, ऑनलाईन पाठवता येतो, किंवा तुमचं जे आहे अनेक माध्यम आहेत त्याच्यातून तुमची जे आर्ट जे आहे ते डिस्प्ले करण्यासाठी सोपं झालेलं आहे. आणि मला वाटते चांगलं एक्सपोजर मिळाल्यावर मला कुठेही चांगले कलाकार असतील ते निश्चितच बाहेर येतील. पण त्यांना एक जे स्ट्रक्चर्ड जी माहिती आहे ही असणे सुद्धा आवश्यक आहे. मला वाटतं अनेक लोकांकडे पेंटिंगची कला असतेच, जन्मजातही असते बऱ्याच, पण त्याला जी स्ट्रक्चर्ड पेंटिंग करणे किंवा स्ट्रक्चर्ड आर्ट फॉर्ममध्ये घेणे ही सुद्धा टेक्निकॅलिटीज माहिती असल्याशिवाय व्यक्ती पुढे जाऊ शकत या क्षेत्रामध्ये. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. कुठे कोणत्या ठिकाणी कसं, म्हणजे नुसतं फक्त आर्ट करून हे करतो तर तसं नाही, त्याला एक तुमचं उपजीविकेचं सुद्धा जर साधन करायचं आहे किंवा तुम्हाला नाव सुद्धा करायचं आहे त्या क्षेत्रात, मला वाटतं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्या सागर आणि त्यांच्या टीमच्या त्यांच्या श्री कला वर्ग, कला निर्मिती जे दलान आहे याच्यामार्फत निश्चितच नवोदित कलाकारांना माहिती मिळेल. चांगले कलाकार मला वाटतं तुमच्या माध्यमातून पुढे येतील. तुमचे सुद्धा कला खूप वाखाण्याजोगा आहे. आणि मलाही बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, पण तुम्हाला भेटल्यानंतर माहीत झाले. एवढ्या वर्षात आम्ही पण बऱ्याच ठिकाणी पेंटिंग एक्झिबिशन नुसतं पाहण्यासाठी जायचो, कुठे बोलत होतो, स्वतःहून असं तरी गेलो नाही इंटरेस्ट घेऊन. तर ते जोपर्यंत इंटरेस्ट येत नाही, कारण मिसेस रेड्डीला खूप इंटरेस्ट आहे पेंटिंग्समध्ये, तिने सुद्धा छंद म्हणून केलेलं आहे, शी हॅज नॉट परस्युएड. असं कधी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर निश्चितच तुम्ही म्हटल्यासारखं लहान मुलापासून तर वयस्कर लोकांपर्यंत येतात शिकायला. सर्वांसाठी चांगलं तुम्ही ऑपॉर्च्युनिटी सुरू केलेली आहे. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्व नवोदित पेंटर्सचं आणि जे कोणी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आपण चांगलं काम करत आहेत आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे खूप स्कोप आहे चांगल्या लोकांना, आर्टिस्टना. छंद म्हणून या किंवा प्रोफेशनल म्हणून या निश्चितच तुम्हाला डिमांड आहेच. त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.